लोकसभा निवडणुकांनंतर आता सगळ्यांचं लक्ष विधानसभा निवडणुकांकडे लागलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपला म्हणजेच महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाहीये आणि त्यामुळेच महायुतीने आता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। पण महायुतीसोबतच महाविकास आघाडी सुद्धा आता आपली सगळी ताकद विधानसभेसाठी लावते आणि अशातच आता विधानसभेसाठी वेगवेगळ्या संस्थांचे सर्वे यायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये सकाळ आणि सामने जो सर्वे केलेला आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेला कशी परिस्थिती असणार आहे, महाराष्ट्रामध्ये कुणाचं पारडं जड असणार आहे, या सगळ्यांबद्दल माहिती या सर्वे मध्ये देण्यात आलेली आहे। आणि यातच आपण आता महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि कोकण मध्ये कुणाचं पारडं जड असणार आहे, मुंबई आणि कोकण मध्ये जनतेने कुणाला कौल दिलेला आहे याबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर मुंबई आणि कोकण बद्दल बोलण्याआधी आपण जो ओव्हरऑल सकाळ आणि सामने सर्वे केलेला आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणाला किती जागा मिळतील याबद्दल थोडक्यात बोलूयात। यामध्ये जर आपण बघितलं तर भाजपला या सर्वे मध्ये सगळ्यात जास्त जागा मिळणार आहेत। भाजपला 95 जागा मिळणार आहेत। 288 जागांपैकी विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपला 95 जागा मिळणार आहेत। काँग्रेसला 67 जागा मिळणार आहेत। शरद पवार पक्षाला, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 41 जागा मिळणार आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेला 31 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 27 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 जागा असं गणित आपल्याला इथे पाहायला मिळतंय। या सर्वेनुसार जर आपण पाहिलं तर भाजपला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा मिळणार आहेत। भाजप पाठोपाठ काँग्रेसला 67 जागा मिळणार आहेत आणि त्यानंतर आहे शरद पवार पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार की शरद पवार असं जर बोलायचं झालं तर शरद पवार पक्षाला सगळ्यात जास्त म्हणजेच 41 जागा मिळणार असल्याचं या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता हा जो ओव्हरऑल सगळ्या विभागनिहाय जो व्हिडिओ आहे हा आम्ही वेगळा केलाच आहे, पण मुंबई आणि कोकण बद्दल सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात। मुंबई आणि कोकण मध्ये कुणाचं पारडं जड असणार आहे, मुंबई आणि कोकण मध्ये कुणाला किती जागा मिळणार आहेत यामध्ये हा जो अंदाज या सर्वे मधून आपल्याला वर्तवण्यात आलेला आहे याबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा मुंबई बद्दल आपण बोलूयात। म्हणजेच मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये कशी परिस्थिती असणार आहे याबद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये मवियाला 21 जागा मिळणार आहेत तर महायुतीला 40 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जर आपण लोकसभेचा विचार केला तर लोकसभेमध्ये कोकणात जर आपण बघितलं तर कोकणामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं, पण त्याचबरोबर मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीला आपल्याला यश मिळालेलं पाहायला मिळालं। पण आता विधानसभेमध्ये जर आपण बघितलं तर विधानसभेमध्ये हे चित्र इथे बदललेलं पाहायला मिळतंय। जो हा सर्वेचा अंदाज आहे यामध्ये आपण बघितलं तर महाविकास आघाडीला मुंबईमध्येच म्हणजेच मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये 21 जागा मिळणार आहेत तर महायुतीला 40 जागा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आता पक्षनिहाय जर आपण बघितलं तर भाजपला एकूण 26 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 11 जागा, शिवसेना शिंदे गटाला 10 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 2 जागा, काँग्रेसला 5 जागा तर अन्य 3 असं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। म्हणजेच एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर भाजपला सगळ्यात जास्त म्हणजेच 26 जागा मिळणार असल्याचं या सर्वे मध्ये सांगण्यात आलेलं आहे। एकूणच जर मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईमध्ये लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर एकूण 6 जागांपैकी 4 जागांमध्ये आपल्याला महाविकास आघाडीने यश मिळवलेलं पाहायला मिळालं तर 2 जागा महायुतीच्या पारड्यात गेलेल्या होत्या। मुंबई आणि शिवसेना असं कनेक्शन आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, पण आता लोकसभेमध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत असली तरी विधानसभेमध्ये हे चित्र कशा प्रकारे बदलतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2019 मध्ये मुंबईचा जर आपण विचार केला तर 2019 ची परिस्थिती आपण पाहिली तर एकूण 36 मुंबईमध्ये विधानसभेच्या जागांपैकी भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या, शिवसेनेला 13 जागा मिळाल्या होत्या, काँग्रेसला 5 जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी 1 जागा गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेली आपल्याला पाहायला मिळालं। पण आता जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये चित्र बदललेलं आहे, गणित बदललेली आहेत, 2 पक्षांमध्ये फूट निर्माण झालेली आहे, शिवसेना विभागलेली आहे। त्याच्यामुळे आता जे वोटर आहेत, जो मतदार आहे हा कुणाला कौल देणार, हे चित्र कशा प्रकारे बदलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सर्वेनुसार जर आपण बघितलं तर सर्वेमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतंय की महायुती कोकणामध्ये त्याचबरोबर मुंबईमध्ये महायुती जी आहे ती विजय मिळवणार आहे। पण जे एकूण जी परिस्थिती आहे ग्राउंड लेवलला कशा प्रकारचं वातावरण आहे हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। ठाण्यामध्ये जर आपण बघितलं तर 2019 मध्ये 18 जागांपैकी भाजपला 9 जागा मिळाल्या होत्या, शिवसेनेला 5 जागा मिळाल्या होत्या, राष्ट्रवादीला 2,
आणि मनसे आणि समाजवादी प्रत्येकी 1 अशी जागा मिळाली होती। आता लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकूणच आपल्याला ठाणे असेल, कल्याण असेल आणि त्याचबरोबर पालघर असेल, इथे महायुतीचा उमेदवार जिंकताना आपल्याला पाहायला मिळाला। पण त्याचबरोबर भिवंडीची जी जागा होती ती शरद पवार गटाला मिळाली, ती शरद पवारांच्या गटानं आपल्याकडे खेचली। पण आता विधानसभेमध्ये हे चित्र कसं असणार आहे? लोकसभेमध्ये तर ठाणे असेल, कल्याण असेल, पालघर असेल, लोकसभेमध्ये जनतेने इथं महायुतीला कौल दिला। पण आता विधानसभेमध्ये ही समीकरणं कशा प्रकारे बदलणार आहेत, विधानसभेमध्ये हे चित्र कशा प्रकारे असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच जर आता आपण बघितलं तर या सर्वेनुसार, या सर्वेमध्ये जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, नागरिकांनी कशा प्रकारे इथे पसंती दिली, म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जनतेनं कशा प्रकारे पसंती दिलेली, कुणाला पसंती दिली आहे याबद्दल बोलायचं झालं तर महाविकास आघाडीला एकूण 51% लोकांनी पसंती दिल्याचं या सर्वेमध्ये पाहायला मिळतंय, तर महायुतीला एकूण 29% लोकांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय। पक्षनिहाय जर आपण बघितलं तर काँग्रेसला 25% पसंती मिळालेली आहे, भाजपला 21% पसंती मिळाली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला 20% लोकांनी पाठिंबा दिल्याचं, 20% लोकांनी पसंती दर्शवल्याचं आपल्याला या सर्वेमध्ये पाहायला मिळत आहे। आता हे झालं मुंबई, ठाणे आणि पालघरचं। आता एकूणच आपण जर कोकणाबद्दल बोललो, कोकणामध्ये लोकसभेमध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं ते महायुतीच्या दिशेने पाहायला मिळालं। कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गची जी जागा होती ती नारायण राणेंनी मिळवली। विनायक राऊतांना चांगली मतं मिळाली असली तरी जी सहानुभूती आहे ठाकरेंची ही कुठेतरी कोकणामध्ये म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काम या सहानुभूतीने केलं हे आपल्याला दिसलेलं नाहीये। पण आता विधानसभेमध्ये हे चित्र कशा प्रकारे बदलतं याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये कुणाचं पारडं जड असणार आहे या सर्वेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे याबद्दल बोलायचं झालं तर महाविकास आघाडीला एकूण 4 जागा मिळणार आहेत आणि महायुतीला 8 जागा मिळणार असल्याचं कोकणात या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। पक्षनिहाय जर आपण बघितलं कोकणामध्ये कुणाला किती जागा मिळतील तर भाजपला 2 जागा मिळणार आहेत, शिवसेना ठाकरे गटाला 4 जागा मिळणार आहेत, शिवसेना शिंदे गटाला 4 जागा मिळणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाला 2 जागा मिळणार असल्याचं या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। एकूणच कोकणामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं पारडं जड असेल असं या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आपण बघितलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये 2019च्या तुलनेमध्ये जी परिस्थिती आहे, जी राजकीय समीकरणं आहेत ती बदललेली आहेत। शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार असे पडलेले 2 गट असतील, यामुळे मतदार सुद्धा विभागला गेलेला आहे, कार्यकर्ते सुद्धा विभागले गेलेले आहेत आणि लोकसभेमध्ये आपण लोकसभेच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झालेलं आपण बघितलेलं आहे। आता विधानसभेमध्ये सुद्धा कशा प्रकारे ही सगळी गणितं बदलतील, विधानसभेमध्ये हे सगळं कशा प्रकारे बदलेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच या सर्वेमध्ये जर आपण बघितलं तर मुंबई आणि कोकणामध्ये महायुतीला यंदाचं वातावरण जे असणार आहे ते अनुकूल असणार आहे हे सांगण्यात आलेलं आहे। पण आता जेव्हा निवडणुका येतील तेव्हाच आपल्याला खरं समजेल की जनतेनं कुणाला कौल दिलेला आहे। आम्ही फक्त तुम्हाला सकाळ सामचा हा जो अंदाज होता, हा सर्वे होता, हा सांगण्याचा प्रयत्न केला, पण जी ग्राउंडची परिस्थिती आहे, जी मेन परिस्थिती आहे ती आपल्याला विधानसभा निवडणुका जेव्हा येतील, जेव्हा मतदान पार पडेल, जेव्हा निकाल लागेल तेव्हाच सगळं समजणार आहे। एकूणच तुम्हाला या सगळ्या सर्वेवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।